तो हेलो बच्चों, वेलकम टू न्यू व्हिडिओ। हा पण बेटा ट्रेसिंग ऑफ कर्वचाच व्हिडिओ आहे। मी तुम्हाला इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की टोटल किती पॉइंट इंपॉर्टंट आहे 6। जर तुम्हाला 6 पॉइंट आले तर तुम्ही कुठला पण क्वेश्चन काय करू शकता, सॉल्व करू शकता। तर चलो चालू करू। ओके बघा बेटा, हा क्वेश्चन दिलाय आपल्याला। तर सर सगळ्यात पहिले आपण काय बघत असतो बेटा, सिमेट्री, की कर्व जो आहे तो कोणाच्या भोवती सिमेट्रिक आहे। मला सांगा बेटा, या y जवळ पण इवन पॉवर आहे, सर x जवळ पण इवन पॉवर आहे, पण मला एक गोष्ट सांगा बेटा, x जवळ ऑल इवन पॉवर आहे का रे? नाही सर, याचा एक पॉवर जो आहे तो कसा आहे सर, ऑड आहे। तर याच्यामुळे बेटा काय म्हणणार, ऑल जे पॉवर आहे कोणाची इवन आहे, y चे। तर देअरफॉर काय म्हणणार बेटा, y हॅज अ इवन पॉवर। y जवळ कोणता पॉवर आहे, इवन पॉवर आहे। देअरफॉर काय म्हणणार बेटा, कर्व इज सिमेट्रिक अबाउट कोणती ऍक्सिस, एक्स ऍक्सिसच्या भोवती काय राहणार, सिमेट्रिक राहणार। नंबर 2 वर काय बघत असतो सर, ओरिजिन। नंबर 2 वर काय करत असतो, ओरिजिन। ओके, मी सांगितलं होतं बेटा तुम्हाला, सर जर एक्स ऍक्सिस भोवती सिमेट्रिक आहे, केअरफुली बघा, व्हेरी इंपॉर्टंट आहे, 4-5 पॉइंट याच्यावर डिपेंड करते। सर एक्स ऍक्सिसच्या भोवती जर सिमेट्रिक आहे तर काय पुट करणार बेटा, पुट x इज इक्वल टू 0। सर कशामध्ये सर, इन इक्वेशन नंबर 1। ओके, याला नामकरण करून द्यायचं, काय म्हणायचं, इक्वेशन नंबर 1। तर सर इक्वेशन नंबर 1 मध्ये जर पुट केला तर सांगा बेटा काय मिळेल रे, ay स्क्वेअर काय लिहिणार बेटा, ay स्क्वेअर इज इक्वल टू 0 चा स्क्वेअर a मायनस 0। काय झालं असतं, 0 चा स्क्वेअर a मायनस 0, 0 इंटू एनिथिंग काय झालं असतं बेटा, 0। तर ay स्क्वेअर इज इक्वल टू काय, 0 असता, तर बेटा y स्क्वेअर इज इक्वल टू काय, 0 अपॉन a। तर y इज इक्वल टू काय मिळालं असतं रे, 0। तर देअरफॉर काय म्हटलं असतं सांगा बे, x पण 0 आला आणि y पण 0 आला, तर काय म्हटलं असतं, कर्व इज पासिंग थ्रू। सर कर्व कुठून पास होत आहे, अबे बोला मग घेऊ काय, 0,0। ओके, हेन्स त्यालाच काय म्हणतो बेटा आपण, ओरिजिन। त्यालाच काय म्हणतो आपण, ओरिजिन। जो कर्व आहे तो कुठून पास होत आहे आपला, ओरिजिन मधून। ओके, नंबर 3 वर, सर नंबर 3 वर बघत असतो बेटा आपण, टॅन्जेंट। नंबर 3 वर काय बघतो आपण, टॅन्जेंट। आता सर टॅन्जेंटला कसं लोकेट करायचं, ओके, तर टॅन्जेंट कशी काढायची। ओके, लक्ष द्या बेटा आता इकडे, सर जो पण इक्वेशन असेल, केअरफुली बघा भाऊ का बोलत आहे बेटा, जो पण इक्वेशन असेल, ओके, त्याला काय करायचं, त्याचीवाली लोएस्ट डिग्री टर्म बघायची। काय बघायची, लोएस्ट डिग्री टर्म। ओके, तर सांगा बेटा काय लिहिलं असतं रे, बोला इकडे। सर इथे असतं, सांगा बेटा पटापट, सर ay स्क्वेअर होताच इज इक्वल टू काय राहिलं असतं बेटा, एक्स स्क्वेअर ए। काय असतं बोला बे, एक्स स्क्वेअर ए मायनस काय असतं सर, एक्स इंटू एक्स स्क्वेअर काय असतं बेटा, एक्स क्यूब। काय असतं, एक्स क्यूब। सर याला जर आम्ही बघितलं तर मला सांगा बे, सर याच्या पण डिग्री 2 आहे, याची पण डिग्री काय 2 आहे, तर बेटा याला दोन्ही याला कन्सिडर केलं असतं। ओके, लोएस्ट डिग्री टर्म 2 असेल तर दोघाला काय करावं लागेल, कन्सिडर। सर याची डिग्री काय आहे, हायेस्ट आहे। ओके, तर सर दोघाला जर कन्सिडर केलं तर बेटा सांगा रे काय मिळालं असतं आपल्याला, सर ay स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं, एक्स स्क्वेअर ए काय झालं असतं, कॅन्सल। तर काय राहिलं असतं बेटा सांगा पटकन, y स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर। y स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर। तर सांगा बेटा काय पुट केलं असतं, y इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळाली असती प्लस मायनस एक्स। काय मिळाली असती, प्लस मायनस एक्स। हाय नो, झाले खतम। ओके बेटा स्क्वेअर आहे, इकडे गेला तर काय होणार बे, स्क्वेअर रूट। ओके, तर काय राहिलं असतं, एक्स स्क्वेअर राहिलं असतं, अरे बरोबर ना, काय राहिलं असतं, एक्स स्क्वेअर। तर सांगा बेटा याची व्हॅल्यू काय राहिली असती, प्लस मायनस एक्स। ओके, तर धिस इज अवर बेटा काय, वाय। तर काय म्हटलं असतं, वाय ची व्हॅल्यू काय मिळाली असते आपल्याला, प्लस मायनस काय मिळाली असती, एक्स। देअरफॉर काय म्हटलं असतं बेटा आपण, देअरफॉर टॅन्जेंट ओके इज पासिंग। टॅन्जेंट कुठून पास होत आहे म्हटलं असतं बे, सांगा पटकन सर, प्लस एक्स आणि कुठून, मायनस एक्स मधून काय झाली असते आपली टॅन्जेंट, काय झाली असते बेटा, पास झाली असते। ओके, सर काढायची कशी सांगणार, डोंट वरी बेटा, जेव्हा क्वेश्चन काढायची गरज पडेल ना तेव्हा मी सांगणार तुम्हाला की याला ड्रॉ कशी करायची। ओके, आता ऐका रे सर, एवढं तर मिळालं सर आम्हाला। आता नंतर बेटा टॅन्जेंट नंतर नंबर 4था पॉईंट कोणता असतो रे आपला, इंटरसेप्ट। नंबर 4था पॉईंट कोणता असतो, इंटरसेप्ट। ओके सर, आता इंटरसेप्ट पॉईंटला जर काढायचं आहे तर सर इंटरसेप्ट कसं काढायचं मला सांगा रे मग घेऊ। इथं काय पुट केलं होतं आपण, एक्स इज इक्वल टू 0,
करेक्ट ना. इथे काय पुट केलं होतं x इज इक्वल टू 0. तर बेटा इथे काय पुट करणार आपण y इज इक्वल टू 0. काय पुट करणार y इज इक्वल टू 0. जसं बेटा y इज इक्वल टू 0 पुट केलं तर तुम्हाला दोन्ही इंटरसेक्ट पॉईंट मिळेल. बघा कसे सर कोणत्या इक्वेशन मध्ये इन इक्वेशन 1 मध्ये काय करतो मी पुट करतो. सांगा बेटा काय लिहिलं असतं ay चा स्क्वेअर ओके इज इक्वल टू काय होतं बेटा एक्स स्क्वेअर a मायनस एक्स होता एक्स स्क्वेअर a मायनस एक्स. ओके सर हे तर लिहिलं जी. ओके आता मला सांगा हे तर लिहिलं. मला सांगा y ची व्हॅल्यू काय पुट करणार बेटा a इथे राहणार 0 चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर a मायनस एक्स. ओके सर 0 इंटू एनिथिंग 0 इज इक्वल टू काय असतं बेटा एक्स स्क्वेअर a मायनस एक्स होता. आता मला सांगा रे सर जेव्हा पण असं असेल तर बेटा याच्यासोबत 0 याच्यासोबत 0 तर काय लिहिलं असतं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. तर एक्स काय मिळालं असतं बेटा 0. ओके सर दुसरी टर्म सांगा बे दुसरी काय लिहिली असती सर a मायनस एक्स इज इक्वल टू 0. तर बेटा दुसरं काय मिळालं असतं एक्स इज इक्वल टू a. ओके तर या दोन्ही टर्म मिळाल्या असत्या आपल्याला. तर काय म्हटलं असतं सांगा पोरांनो. ओके तर काय म्हटलं असतं इंटरसेक्टिंग पॉइंट ओके अरे रे 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 स्पेलिंग तुम्ही लिहिजा इंटरसेक्टिंग पॉइंट आर. ओके पॉइंट सर पहिला काय होता बेटा 0,0 आणि दुसरा काय होता रे दुसरा बघा बे x 0 तर y पण 0. दुसरा x काय होता बेटा a हा काय राहणार 0. तर a,0. ओके तर दिस इज अवर बेटा कोणते पॉइंट इंटरसेक्टिंग पॉइंट. ओके या पॉइंटवर आपला कर्व जो आहे तो काय होत असतो कट होत असतो. ओके नंबर 4 झालं. नंबर 5 वर काय काढतो सांगा बेटा रिजन. नंबर 5 वर काय काढतो आपण रिजन. ओके सर रिजन मध्ये पण मी सांगितलं होतं बेटा 3 कंडिशन. पहिली कंडिशन ओके सगळ्यात पहिले पाहायचं बे कर्व कोणाच्या भोवती सिमेट्रिक आहे एक्सच्या. तर सर पहिली व्हॅल्यू एक्स जो आहे तो 0 पेक्षा काय राहणार मोठा. तर आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची असते बेटा वाय स्क्वेअरची. ओके कशाची व्हॅल्यू काढायची असते वाय स्क्वेअरची. सर एक्स इज इक्वल टू ग्रेटर दॅन 0. ओके तर आता ऐका बेटा सर एक्स ची व्हॅल्यू कोणतीही पुट करा. एक्स ची व्हॅल्यू काय कोणतीही पुट करा. कोणती म्हणजे सर a 2a 3a 4a. ओके पण a नाही करायचा काऊन सर कारण बेटा जेव्हा x a होता तर y किती आला असता आपला 0. तर म्हणून a च्या वर कोणती पुट करायची तर लेट्स कन्सिडर x इज इक्वल टू पुट करतो मी 2a. ओके तर चलो पुट करा. सांगा काय राहिलं असतं ay स्क्वेअर इज इक्वल टू 2a. 2a चा काय असतं स्क्वेअर नंतर इकडे काय असतं बेटा a मायनस 2a. काय असतं a मायनस 2a. सांगा रे काय राहिलं असतं 4a स्क्वेअर. बेटा a मधून 2a गेला काय राहिलं असतं मायनस a तर काय राहिलं असतं मायनस 4a क्यूब. ओके इकडे असतं बेटा y स्क्वेअर a आणि हा कॅन्सल काय राहिलं असते स्क्वेअर. तर बेटा y स्क्वेअरची जी व्हॅल्यू आली कशी आली रे निगेटिव्ह. y स्क्वेअरची जी व्हॅल्यू आली कशी आली निगेटिव्ह. ओके तर सर y स्क्वेअर जर निगेटिव्ह आला आपल्याला माहित आहे y स्क्वेअर काय आला निगेटिव्ह. तर काय लिहितो बे मग घेऊ बोला कर्व इज इमेजिनरी. काय लिहितो कर्व इज इमेजिनरी. ओके बेटा चलो सर झालं इथपर्यंत. नंतर आता ही तर पहिली कंडिशन झाली. ओके आता काय पुट करणार बेटा दुसरी कंडिशन. तर दुसरी कंडिशन सांगा बे एक्स जो होता बेटा तो 0 पेक्षा काय होता छोटा. ओके एक्स जो होता तो 0 पेक्षा काय होता बेटा छोटा. सर आता एक्स जर 0 पेक्षा छोटा असेल तर मग काय करायचं जी सर. ओके तर चलो बेटा एक्स ची व्हॅल्यू मी कन्सिडर करतो मायनस 2a. एक्स ची व्हॅल्यू काय कन्सिडर करतो मायनस 2a. तर सांगा बेटा काय लिहिलं असतं एक्सच्या ठिकाणी मायनस 2a चा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2a चा स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी मायनस 2a लिहिलं मायनस 2a चा स्क्वेअर इथे काय लिहिलं असतं बेटा a मायनस 2a. ओके सांगा सर मायनसचा स्क्वेअर 4a स्क्वेअर झाला असता. सर a मायनस मायनस बेटा प्लस 2a. ओके तर काय झालं असतं 4a स्क्वेअर 3a काय झालं असतं बे 12a क्यूब. ओके आणि इकडे काय होतं बेटा इकडे काय होतं ay स्क्वेअर. सर a आणि हा स्क्वेअर क्यूब कॅन्सल. पण बेटा जे पण y स्क्वेअरची व्हॅल्यू आली ते कशी आली रे पॉझिटिव्ह. आणि जर y स्क्वेअरची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली ओके तर काय लिहिणार बेटा y स्क्वेअर जो आहे तो कसा आला पॉझिटिव्ह. आणि y स्क्वेअर जर पॉझिटिव्ह आला तर आपण काय लिहितो देअरफॉर कर्व इज इन्क्रीजिंग. ओके बेटा डन इथपर्यंत. बघा जेव्हा एक्स ची व्हॅल्यू 0 होती तर वाय स्क्वेअर काय पॉझिटिव्ह. इथून काढलं मग घेऊ. लक्षात ठेवा ह्या एले सोडून कोणती व्हॅल्यू पुट करा. ओके एले सोडून कोणती व्हॅल्यू पुट करा सॉल्व्ह करून पाहायचं. ओके सर नंतर सर हे तर मिळाली आम्हाला. तर बेटा जेव्हा कर्व इन्क्रीजिंग झाला नंतर एक पॉइंट अजून बोललो होतो मी सर तिसरा पॉइंट
जेव्हा x इज इक्वल टू ए होता तर y किती होता बेटा 0. ओके, तर y किती होता 0. कुठून आलं सर ते बघा, जेव्हा x इज इक्वल टू ए होता तर y काय आला होता बेटा 0. ओके, नंबर 6 वर काय काढतो असतो आपण अझिमटोट. नंबर 6 वर काय काढतो आपण अझिमटोट. ओके सर, अझिमटोटची कंडिशन सांगितली होती इंट्रोडक्शन मध्ये आणि इथेही सांगतो. ओके बेटा, जेव्हा लेफ्ट साइडला किंवा राईट साइडला एक्स आणि वाय मिक्स राहते, जेव्हा एक्स किंवा राईट किंवा लेफ्ट साइडला बेटा एक्स आणि वाय काय असते मिक्स. हे बघा इथे बेटा फक्त वाय आहे आणि इकडे फक्त एक्स आहे. मिक्स आहे का बे एक्स वाय, मतलब हे असं एक्स वाय इज इक्वल टू वाय असं होईल किंवा वाय स्क्वेअर 2a मायनस एक्स असं मिक्स आहे का बेटा, नाही आहे. तर मिक्स जर नसेल तर याचा मतलब इकडे काय राहणार बेटा अझिमटोट 101% नाही राहणार. ओके, मिक्स असतं तर राहिलं असतं, मिक्स नसतं तर आलं असतं का नाही. तर काय लिहिलं असतं देर इज नो अझिमटोट, देर इज नो अझिमटोट. ओके बेटा, जेव्हा मिक्स राहील ना, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जेव्हा मी अझिमटोट काढेल ना, जेव्हा मिक्स राहील ना तेव्हा सांगेल अरे बघा रे इथे मिक्स आहे तर इथं अझिमटोट राहणार, पण इथे मिक्स नाही तिथे अझिमटोट राहणार का नाही. ओके, तर अशा प्रकारे बेटा इथे आपले किती पॉईंट झाले 6. आता 6 पॉईंट झाले. आता सांगा सर आम्हाला कर्व काय आहे. ओके, आता काय सांगायचं बेटा कर्व. ओके सांगा बेटा, दोन आपले इंटरसेप्टिंग पॉईंट काय होते. पहिला होता बेटा 0,0 आणि दुसरा कोणता होता बे a,0. दुसरा कोणता होता a,0. ओके, आणि मला सांगा बेटा आपली वाय टँजेंट कोणती होती, एक होती प्लस आणि एक काय होती मायनस. एक काय होती प्लस आणि दुसरी काय होती मायनस. ओके, तर बेटा प्लस जर मला काढायचं आहे, ओके टँजेंट नंतर काढतो, पहिले कर्व काढतो. हा कर्व सांगा बेटा कुठून निघल रे, ए पासून निघल आणि इथे काय होणार बेटा 0. ओके, इथे काय होणार 0 आणि आपल्याला माहित आहे बेटा कर्व इन्क्रीज कुठे होत आहे, जेव्हा एक्स ची व्हॅल्यू काय 0 पेक्षा छोटी आहे म्हणजे निगेटिव्ह आहे. तर निगेटिव्ह असेल बेटा तर तेव्हा आपली व्हॅल्यू काय होत आहे इन्क्रीज, आणि हे जे राहणार हे काय राहणार बेटा आपली टँजेंट, ही काय राहणार बे -x आणि हा काय राहणार बेटा +x. ओके, दिस इज अवर काय टँजेंट. ओके, आणि आपला कर्व इन्क्रीज होत आहे मध्यवसा. ओके, हा जो आहे ना आपला कर्व काय होत आहे इन्क्रीज होत आहे असा. दॅट्स इट. थांबा एकदा बरोबर काढू द्या. ओके, अरे रे 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 ची असा कर्व काय होता बेटा आपला इन्क्रीज. ओके सर, टँजेंट कशी काढली समजली, एक प्लस ॲक्सिस आणि दुसरी मायनस ॲक्सिस, जे किती डिग्रीवर असते बेटा 45 डिग्रीवर असते. कितीवर असते 45 डिग्री. सर कुठून जी बेटा तिथं फॉर्म्युला तेवढा दिमाग लावू नको. ओके, जेव्हा प्लस आणि मायनस येते एक कडाची वर आणि एक कडाची खाली. ओके, आणि इथून काय काढला मी कर्व. हे बघा बरोबर या कर्ववरून टँजेंट चालली कुठून चालली 0,0 मधून. दॅट्स इट बेटा, समजलं इथपर्यंत. तर असे टोटल किती पॉईंट होते आपले 6. ओके, या 6 पॉईंटच्या वर काहीच नाही राहणार बेटा. ओके, so see you in next video. Please do subscribe and share this video with your friends. Okay, thank you.